अलौकिक हेतुके अकारण करून अशा कृपेण आपण हलंत पुल्लिंग या प्रकरणाचा विचार करत होतो आणि काल पर्यंत 2-3 शब्द झाले आहे की ना. तर पहिला शब्द कोणता होता? लिह. चालवा लवकर. लेट लेट चला दुह धुक धुक दुहौ दुह प्रथम हे धुक हे धुक हे दुहौ हे दुह. चला यानंतर शृणुह. शीघ्रम रे. चला चला श्नुह श्नुक श्नुट श्नुहौ श्नुह प्रथम स्नुहम स्नुहौ स्नुह द्वितीया स्नुहा स्नुग्भ्याम स्नुड्भ्याम स्नुग्भि स्नुड्भि तृतीया स्नुहे स्नुग्भ्याम स्नुड्भ्याम स्नुग्भ्य स्नुड्भ्य चतुर्थी स्नुह स्नुग्भ्याम स्नुड्भ्याम स्नुग्भ्य स्नुड्भ्य पंचमी स्नुह स्नुह स्नुहाम षष्ठी स्नुहि स्नुह स्नुक्षु स्नुत्सु स्नुत्सु सप्तमी. हे स्नुक हे स्नुग हे स्नुहौ हे स्नुह संबोधन. यानंतर आपला दुसरा शब्द विश्ववाह. चालवा. विश्ववाट विश्ववाहक विश्ववाहौ विश्ववाह प्रथम विश्ववाहम विश्ववाहौ विश्वौह द्वितीया विश्ववह विश्ववाड्भ्याम विश्ववाड्भि तृतीया विश्ववहे विश्ववाड्भ्याम विश्ववाड्भ्य चतुर्थी विश्ववह विश्ववाड्भ्याम विश्ववाड्भ्य विश्ववह विश्ववह विश्ववहाम षष्ठी विश्वौहि विश्ववह विश्ववाट्सु वाट्सु सप्तमी. हे विश्ववाट हे विश्ववाहौ हे विश्ववाह संबोधन. तेवढं त्यातलं एक बोललं तरी काय नाही, आपल्याला लक्षात ठेवायचं वावसाने लागतंय म्हणून. यानंतर आपला आणखी झालेला शब्द आहे अनडुह म्हणजे बैल. चालवा. अनडवान अनडवाहौ अनडवाह प्रथमा अनडवाहम अनडवाहौ अनडुह द्वितीय अनडुह अनडुभ्याम अनडुहे अनडुभ्याम अनडुभ्य चतुर्थी अनडुह अनडुभ्याम अनडुभ्य अनडुह अनडुह अनडुहाम अनडुहि अनडुह अनडुत्सु. हे अनडवन हे अनडवाहौ हे अनडवाह. पहा अनडवानांना अनडुह शब्द सुद्धा चालवता आहे ना. काय माणसे तुम्ही. रे ज्याला अनडुह शब्द चालवता येत नाही तो अनडवानच नव्हे का मग? तुमच्यासारखा. बरं. यानंतरचा पुढचा आपण शब्द ग्रहण केला तो म्हणजे तुरासाह. कोणता? तुरासाह. तुरासाह. तुरासाह हा शब्द आहे. तुरा साह म्हणजे इंद्र. याचा अर्थ काय आहे? इंद्र. तर तुरासाह याची कृतद्धित समासाच्या सूत्राने प्रातिपदिक संज्ञा आणि प्रातिपदिक संज्ञा झाल्यानंतर पुढे प्रत्यय काय येईल? सु. त्या प्रत्ययाला सु. ठीक. सु. अवतिष्ठ किंचित देखेंगे तो क्या होगा? तुरासाह सु. इस यामधील सुचा सु इत्यस्य सुघटक उकारस्य उपदेशे जननासिक इति सूत्रेण इत संज्ञा भवते
तस्य लोप इति सूत्रेण लोप भवति। पुनः सकार अवशिष्यते। सकारस्य अपृक्त एकाल प्रत्यय इति सूत्रेण अपृक्त संज्ञा भवति। हल ज्ञाभ्यो दीर्घात् सुतिस्य प्रोक्तं हल इति सूत्रेण सकारस्य लोप भवति। तदा तुरासः इति अवशिष्यते। कयल तुरासः तुरासः इत्यस्य अस्याम् अवस्थायां सूत्रम् सूक्तिङन्तं पदं पदसंज्ञायां सूत्रम् आगच्छति होडः। होडः सूत्रं वदति हस्य ढस्यात् झलि पदान्ते च हच्या ठिकाणी ड हो झल किंवा पदांतामध्ये तर तुरा साढ इति अस्याम् अवस्थायां पुनः झलां जशन्त किं सूत्रम् आगच्छति इति सूत्रेण ढकारस्य स्थाने कः आदेशः भवति डकार तदा रूपं भवति तुरा साढ। किम् अभूत् तुराडास तुरा साढ। तुरा साढ इत्यस्याम् अवस्थायां सूत्रम् आगच्छति सहे साढसः 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 8 3 56 सहे साढसः एतत् किं वदति अथवा किं साढरूपस्य सहेः सस्य मूर्धन्यादेशः स्यात्। साढरूपस्य सहेः साढरूपस्य सहेः साढरूपस्य सहेः सस्य मूर्धन्या देशः स्यात्। साढरूपस्य सहेः मूर्धन्यादेशः स्यात्। अर्थ काय झाला साढ रूप म्हणजे साढ रूप झालेले आहे अशा सहधातूच्या कोणता सहधातूच्या सच्या ठिकाणी काय आदेश बोला मूर्धन्यादेश मूर्धन्य आदेश मूर्धन्य म्हणजे स हे कोण आहे दंत्य आणि मूर्धन्य कोण आहे श मग सच्या ठिकाणी मूर्धन्य काय होईल श होईल चालेल ना मूर्धन्य काय होईल श तर आता कधी पण जेव्हा जेव्हा साढ रूप होत असेल तेव्हा कधी होईल जेव्हा साढ रूप होईल तेव्हाच हा आदेश होईल अन्यथा आदेश होणार नाही मग काय झालं तुरा शाड असं झालं आणि वावसाने या सूत्राने विकल्पाने चर होईल तेव्हा रूप काय होईल तुरा शाट तुरा शाड कळलं तुरा शाट आणि तुरा शाड असं रूप होईल नंतर जिथं आता ड आदेश कधी होईल जेव्हा पदसंज्ञा होईल तेव्हा पदसंज्ञा होणार नाही तर ड आदेश होणार नाही आणि ड होणार नाही तर श आदेश होणार आता द्विवचनात आपण घेतलं तुरा सह औ तुरा सह इथं साड नाही झाला सहाच राहिला म्हणून इथे श होणार नाही
तुरा सह प्रथमा. नंतर तुरा साहम, तुरा सह, तुरा सह द्वितीया. आता साक्षात दिलं तुरा सहा टा जोडला. आता येतात तुरा साड होईल, कारण की पदसंज्ञा होईल आणि पदसंज्ञा झाल्यावर ओढ सूत्र लागेल आणि जलाम जशवंते. मग इथं साड रूप झाल्यावर सल काय होईल श. तुरा शाडभ्या इथं श झाले. पुन्हा तुरा शाडभी तृतीया. पुढे तुरा सहे, तुरा शाडभ्याम, तुरा शाडभ्य चतुर्थी. तुरा सह, तुरा शाडभ्याम, तुरा शाडभ्य पंचमी. तुरा सह, तुरा साहो, तुरा साहम, तुरा साही, तुरा साहो. आता इथे काय ढ झाल्यावर तुरा शाडसू आणि एक वेळेस तुरा शाडसू. हे तुरा शाट, हे तुरा साहव, हे तुरा सह. या प्रकारे तुरा सह तुरा या शब्दाची रूपं आपल्याला दिसतात होतात. यानंतर दुसरा शब्द येणार आहे, त्याला अगोदर नारायण. यानंतर शब्द आहे सुदिव. सुदिवसो म्हणजे चांगला दिवस, ऐक नाही. सुदिव चांगला दिव म्हणजे आकाश, दिवलोक. बरं, मग चांगला आकाश आहे ज्या दिवशी तो दिवस सुदिव. मग आता सुदिव धनसू अशी झालीच तिथे. इथे स्थित सूत्र आहे ना, सूत्र आलं दिव, दिव औत रक्तलेखनी म्हणतात. दिव औत, दिव औत. ते दिव हलंत झालंय तिथं, ते हलंत खालचा काढून टाकावंस. दिव औत, 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 दिव औत. दिवेति प्रातिपदिकस्य औत्स्यात् सौ. दिवेति प्रातिपदिकस्य, दिवेति प्रातिपदिकस्य, दिवेति प्रातिपदिकस्य औत्स्यात् सौ, औत्स्यात् सौ. दिवेति प्रातिपदिकस्य औत्स्यात् सौ. दिव या प्रातिपदिकाच्या ठिकाणी औ होवो सु पुढे असेल तर. दिव या अशा या प्रातिपदिकाच्या ठिकाणी हो कधी सु पुढे असेल तर.
दिव अशा प्रातिपदिकाच्या ठिकाणी काय होईल औ. कधी सुपुढे असेल तर काय होणार आहे औ. मग आता झालं सुपुढे, मग दिवच्या सगळ्या ठिकाणी प्राप्त झाला, परंतु सूत्रम किंवा आगच्छति अलंत्यस्य. सगळ्या ठिकाणी आदेश प्राप्त झाल्यावर षष्ठीद्वारा निर्देश केलेला आदेश अंतिम वर्णाच्या ठिकाणी हो, म्हणजे इथं कोण आहे व, मग त्याच्या ठिकाणी काय झाला औ. सुदीव औ पुढे सु. आता एक मागे सूत्र तुम्हाला शिकवलं होतं कोणतं, स्थानीय वदादेशो. तिथं सांगितलं ना हे उदाहरण, स्थानीय वदादेशो नलविधौ आदेश स्थानिवत् स्यात् न तु स्थान्यलाश्रय विधौ. त्याचा अर्थ तुम्हाला सांगितला होता आदेश स्थानीप्रमाणे हो, परंतु अलाश्रय विधीमध्ये होऊ नये. आता इथंही आदेश कोणाच्या ठिकाणी औ आदेश झाला वच्या ठिकाणी काय आदेश झाला औ. लक्षात द्या, वच्या ठिकाणी काय आदेश झाला औ. आणि औ आदेश जर आपण स्थानिवत स्यात, स्थानिवत म्हणजे स्थानीप्रमाणे, स्थानी कोण होता व, मग औ कसा मानला जाईल व प्रमाणे. तो व कसा आहे हलंत, आणि मग औलाय काय मानू आपण हलंत. मग कोणतं सूत्र येईल हलंग्याभ्यो दीर्घात सदस्य हो. एवढंच मानलं आदेश स्थानिवत स्यात तर सूत्र प्राप्त होते हलंग्याभ्यो. हलंग्याभ्यो दीर्घात सदस्य प्राप्तम हल प्राप्त झालं, परंतु इथं पुढे काय लिहिलं अनलविधौ. अलविधीमध्ये आदेश स्थानी प्रमाणे होऊ. मग अलविधीचे तुम्हाला 4 अर्थ दिले होते. एक अलाविधी, अलविधी. दुसरा दिलता अलविधी, अलविधी. तिसरा षष्ठी अलविधी, अलविधी. आणि चौथा दिलता अलिविधी, अलविधी. असे 4 विग्रह करून तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयास केला होता, केला नव्हता? ही पंचमी षष्ठी. आणि तुम्हाला नसलं सांगितलं तर सांगू शकतो, कारण की इथं अलाविधी याचा अर्थ काय होता अलद्वारा, स्थानी अलद्वारा पुढे काही विधी करायची असेल तर आदेश स्थानीप्रमाणे होऊ नये. जसं एक याचं उदाहरण आहे युढो. युढो रह केन. आणि इथे काय झालं, या विसर्गाला आदेश झालता स. विसर्गाला काय आदेश झाला स. मग आता स्थानी कोण होता विसर्ग, त्याच्या ठिकाणी आदेश कोण आहे स. जर हा स कशाप्रमाणे मानला विसर्गाप्रमाणे मानला तर म्हणजे इथं स नाही धरायचा, विसर्ग धरायचा. लिहायचा असाच, बोलायचा असाच, पण मानायचा विसर्ग. वा. आणि आता विसर्ग तो हा अचमध्ये येतो, आतमध्ये मानला जातो. तर मग आता एक आपलं सूत्र इथं प्राप्त होतं कोणतं
अटकूप वांगणून व्यवहार. हे सूत्र काय बोलतं? र पासून पुढील न ला अण हो. जर मध्ये काय चालतं? अच क वर्ग प वर्ग चालतो. अटमध्ये आपला विसर्ग मानला जातो. मग आता र पासून पुढे काय आहे? न होय, न आहे. मग आता क तर क वर्ग आहेच आहे, स्वर चालतोच आहे. आणि स ला विसर्ग मानून तो अटमध्ये मानला जातो. मग विसर्ग आला तरी सुद्धा पुढील न ला न होतो. मग इथं काय प्राप्त झाला? मूर्धन्य न प्राप्त. काय प्राप्त झालं? तो होऊ नये म्हणून सांगितलं. अल द्वारा स्थानी अलच्या माध्यमानं पुढं काही काम करायचं असेल तर आदेश स्थानी होत नाही. आता र पासून पुढे पाहायला कोण? स. याच्या माध्यमानं इकडे जायचं होतं ना आपल्याला. स कोणाच्या ठिकाण झाला? विसर्ग झाला. मग स्थानी कोण झाला? विसर्ग. मग या स्थानीच्या माध्यमानं पुढे आपल्याला करायचं ना. म्हणजे मागे र आणि पुढे न असेल तर न र पुढील न ला न करायचं आहे. मग माध्यमानं जायचं आहे की नाही? आता मधले सगळे वर्ण मोजत म्हणजे अटमध्ये येतात का? अट क वर्ग प वर्गात येतात का? हे पाहावं लागत होतं ना. आणि याच्याद्वारे आपल्या पुढील न ला काय करायचं आहे? अण आहे ना. तेव्हा सांगितलं अलच्या माध्यमानं हे दिलं ना. अला अलद्वारे जर विधी करायची असेल तर तो आदेश स्थानीवत होत नाही. म्हणजे हा स कोणाप्रमाणे होणार नाही? विसर्गाप्रमाणे हे होणार. आणि स काय मग अटमध्ये येत नाही. मग आता अटकूप लागणार नाही. नाहीतर लागलं असतं. लागू नये म्हणून अशा ठिकाणी हा विधी स्थानीवत होत नाही. दुसरा अलिविधी. म्हणजे अल पासून पुढे अलिविधी. अल हा विधी म्हणजे पंचमी. अल पासून पुढे कार्य करायचं असेल तरी आदेश स्थानीवत होत. लिहून घ्या था अर्थ. अल पासून पुढे अल हा विधी. इथे याचंच काम आहे. अल विधी अलविधी. अर्थ अल पासून पुढे म्हणजे स्थानी अल पासून पुढे. स्थानी अल पासून पुढे स्थानी अल पासून पुढे कार्य करायचे असेल तर आदेश स्थानीवत होत नाही. स्थानी अल पासून पुढे कार्य करायचे असेल तर आदेश स्थानीवत होत नाही. एक झाला. म्हणजे आता बा अल कोण आहे इथे? स्थानी व. कोण आहे? व. त्याच्यापासून पुढे कोण आहे सांगा? सु. इथे स्थानी व आहे त्याला काय आदेश झाला? औ. स्थानी अल पासून पुढे सुचा काय? लोप. हलग्या बेदुर्गाचं तसे याच्याच डायरेक्ट पुढे. स्थानी अल पासून पुढे साक्षात काही काम करायचं असेल तर आदेश स्थानीप्रमाणे होत. आदेश कशाप्रमाणे होत नाही? म्हणजे हा औ व प्रमाणे मानला जाणार नाही. व प्रमाणे जेव्हा मानणार नाहीत तेव्हा हलक्या बेदीर्घात सुधीचं प्रथम हलसूत्र लागणार नाही. मग सुचा काय? उची काय होईल? संज्ञा लोप राहिला स. आणि स चा आता सुदियन सगळे थांबलं. सुदी औ स इथे औ आणि ई इथे इको यनची. सूत्राने काय झाला? यण आदेश. इला काय झाला? य. तर झालं सुद्देव. आणि सचा काय झाला? विसर्ग. तेव्हा रूप झालं सुद्देव. आणि जर औला व प्रमाणे मानून सुचा लोपच केला असता तर झाला असता का सुद्देव? नाही. म्हणून इथं आदेश स्थानीप्रमाणे होत
नाही, त्याचे साक्षात पुढं काय काम करायचं असेल तर. आणि आता औ प्रत्यय आला, सुदिव अव आहे, सुदिवौ सुदिवह, प्रथमा, सुदिवम सुदिवौ सुदिवह द्वितीया, सुदिवा सुदिवधन सुदिवधन भ्याम अशी स्थिती झाली. इथे हलादी प्रत्यय पुढे असल्यामुळे स्वादिश्व सर्वनामस्थानी या सूत्राने काय झाली, पदसंज्ञा झाली. तेव्हा सूत्र आलं दिव ऊत, दिव ऊत, दिव ऊत, दिव ऊत, दिव ऊत, दिव ऊत, दिव ऊत. समजलं का? दिव उत्स्यात पदांते असं लिहिले बरं ना, का दिवंत आदेश स्यात पदांते. दिव उत्स्यात दिवच्या ठिकाणी आलं तसे परिभाषा लावून वारंवार कशाला ठेवायचे आहे की नाही. दिव उत्स्यात पदांते अर्थ काय होईल, देवच्या ठिकाणी हो पदांतामध्ये है ना. पदांत देव शब्द आहे ना, पदांतामध्ये देवच्या ठिकाणी काय हो आदेश हो. आणि अलंत्यस्य परिभाषा आहे ना, कोणते अलंत्यस्य परिभाषाने अंतिम वच्या ठिकाणी काय झाला, उ दी उ भ्याम. वर राहिला व नाही, हे दिवस आहे. पहा आता काय झालं, सुदिवभ्याम हा झाला की नाही, सुदी उभ्याम. आता पुन्हा कोणाच ठिकाणी ऊ झालाय, वच्या ठिकाणी. मग कोणतं सूत्र येणार सांगा, स्थानी वदादेश नलिविधो. थोडं थांबावं लागतंय. मॅम वच्या ठिकाणी काय आदेश झाला हो, ऊ. वच्या ठिकाणी आदेश झाला ऊ. आता ऊ आदेश कोणाप्रमाणे मानला आपण, जर स्थानी वदादेशो एवढंच मानलं, आदेश स्थानी प्रमाणे हो एवढंच मानलं, आणि वला काय मानलं, उला काय मानलं, व प्रमाणे असं जर मानलं तर कोणतं सूत्र येणार, लोपो योरवली. लोपो योरवली हे सूत्र येणार. याचा अर्थ लिहून घ्या, लोपोयोरवली. याचा अर्थ काय, वल प्रत्यय लोपो अरे लोपोव्योरवली. लोपोव्योरवली हे काय सांगतं, अर्थ लिहा, वल प्रत्याहार पुढे असेल तर वल प्रत्याहार, वल प्रत्याहार पुढे असेल तर य आणि वचा लोप होवो. य आणि वचा लोप होवो. वचा य आणि वचा, य आणि वचा, य व लोप हो. अच्छा डायरेक्ट य वचा लोप हो.
य आणि वचा लोप हो. कोणाचा? मला अरे एवढी नजर माझी कमजोर नाही, मला दुसरं जुळतं दिसतं. तुम्ही जे लिहितात ना, मी इथून सगळं वाचू शकतो तुमचं. असं थोडंच आहे की मला कमी दिसते. तुमचे काय चष्मेस मी थोडाच आहे. हा, मला उलट तुमचे चष्मे घातल्यावर दिसत नाही आहे. हा, य आणि वचा तुझं अक्षरच कळत नाही, नाहीतर लगेच वाचलं असतं. हा, य आणि वचा काय हो? लोप हो. य वचा काय झाला? लोप. मग आता वल प्रत्याहार कोण आला? भ. आणि मागे कोण आहे? व. म्हणजे कारण की उला काय मांडला आपण? व. मग याचाच लोप होऊन जाईल. जर आदेश स्थानी प्रमाणे मानला तर. परंतु इथं काय सांगितलं? अलविधीमध्ये आदेश स्थानी प्रमाणे होऊ नये. मग हे तिसरा क्रमांक घेतला अलह विधी. इथं अलह विधीचं उदाहरण आहे. अलह विधी, अलविधी ते लिहून काढा, त्याचं उदाहरण आहे म्हणून. अलह विधी, अलविधी. मी एवढाच शब्द शिकवणार, चिंता करा करू. अलह विधी, अलविधी. अलच्या ठिकाणी अलच्या ठिकाणी विधी अर्थात कार्य करायचे असेल तर आदेश स्थानी प्रमाणे होऊ नये. अलच्या ठिकाणी विधी म्हणजे कार्य करायचे असेल तर आदेश स्थानीप्रमाणे होऊ नये. अलच्या ठिकाणी कार्य करायचे असेल तर आदेश स्थानीयप्रमाणे होऊ नये. आदेश स्थानीयप्रमाणे होऊ नये. पहा, अलच्या ठिकाणी विधी कार्य करायचं असेल तर आदेश स्थानीप्रमाणे होऊ. मग आता अलच्या ठिकाणी हे जो अच याच्याच ठिकाणी कार्य करायला लागलोत ना, चालू असं जर जो आदेश झाला त्याच्याच ठिकाणी कार्य करायचं झालं तर आदेश स्थानीप्रमाणे होत नाही. म्हणजे हा उ व प्रमाणे मानला जाणार नाही. झालं. आणि मानला जाणार नाही तेव्हा इको यणची यानं काय होईल? यण. यण होऊन रूप काय बनेल? सुद्युभ्याम. आणि भी आला तर असं जोडा आता डायरेक्ट. सुद्युभी तृतीया. चतुर्थी सुदिवे सुद्युभ्याम. लिहून द्यायचं की लिहिता तुम्ही? सोपं आहे ना आता. सुदिवे सुद्युभ्याम सुद्युभ्यः चतुर्थे सुदिवः सुद्युभ्याम सुद्युभ्यः पंचमे सुदिवः सुदिवोः सुदिवां षष्ठी सुदिवे सुदिवः सुद्युषु सप्तमी. हे सुदिव हे सुद्यौः हे सुदिवौ हे सुदिवः संबोधन. या प्रकारे दिव सुदिव शब्द झाला. आता शब्द येणार आहे चतुर. चतुर म्हणजे चार. चार संख्यावाचक शब्द आहे. मग आता नवीन शब्द असल्यामुळे घेऊया आपण. काही एकच सूत्र होईल, कारण की शब्द आहे तिथं षष्टीपासून पुढे सूत्र लागतात. तोपर्यंत लागत नाही. मग डायरेक्टच घेऊ. कुठे जाऊन संपते ते शरोचीमध्ये 4 सूत्र घ्यावे लागतात. याकरिता राहू देऊ आणि उद्या घेऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.